महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मसहलीतील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून 18 मे 2024 रोजी बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहल आयोजित करण्यात आली होती। 18 तारखेपासून ते आज 3 जून 2024 पर्यंत आपण बौद्ध धम्मातील अतिशय महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आजच्या या मंगलमय प्रसंगी महू येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जन्मभूमी महू या ठिकाणच्या या स्मारकामध्ये आपण या ठिकाणी आज पोहोचलेलो आहोत आणि आपल्या धम्मसहलीचा आजच्या या मंगलमय प्रसंगी समारोप करत असताना खरं तर आपण प्रवासामध्ये होतो आणि रस्त्याने पावसाचं पण आगमन झालं, त्यामुळे रस्त्याने आपल्याला कुठेही फूल हार पुष्पगुच्छ हे आपल्याला घेता आले नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण फुलांनी हारांनी या ठिकाणी पूजन न करता आपण या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। तेव्हा आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या या धम्मसहलीतील श्रद्धावान बौद्ध उपासक जालना जिल्ह्यातील जांभूवाडी येथील श्रद्धावान उपासक आयुष्यमान लांडगे परिवार आणि मगरे परिवार या दोघांना सूचना आहे की आपण समोर येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। गुडघ्यावर बसून 3 वेळा अभिवादन वंदन करायचं आहे। जरी आपल्याकडे फुलं नसले तरी काही हरकत नाही, परंतु आपण या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासकांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वजण अभिवादन करूया। त्यानंतर मगरे परिवार हे सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी वंदन करत आहेत। देऊळगाराजा येथून जवळपास 19 महिला या धम्मसहलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। त्यापैकी कोणीतरी 3 महिला उठवा, 3 जणी। या ठिकाणी नाव कोणाचे घेतल्या जाणार नाही। नाव घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक फार मोठा न्यूनगंड निर्माण तयार होतो आणि म्हणून या ठिकाणी नाव कोणाचेही घेतल्या जाणार नाही। देऊळगाव राजाच्या महिला मंडळापैकी कोणीतरी 3 महिला उभ्या राहा आणि समोर येऊन त्या ठिकाणी पूजन करायचं आहे। त्याचप्रमाणे आजच्या या धम्मसहलीतील जालन्याचे उपासक आयुष्यमान दाभाडे परिवार आणि त्यानंतर तुपे परिवार हे सुद्धा या ठिकाणी समोर स्टेजवरती येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या माता रमाईचं या ठिकाणी अभिवादन करतील। त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरातील श्रद्धावान बौद्ध उपासक
आदरणीय अवचार सर यांना मी सूचना करतो की आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरातून आलेले श्रद्धावान बौद्ध उपासक हिवराळे सर आणि हिवराळे आई या दोघांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. त्याचप्रमाणे गवई सरांना सुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका आणि सोयगाव तालुक्यातून आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक या ठिकाणी या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले इंगळे परिवार यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या या धम्मसहलीमध्ये वाशिम जिल्हा मालेगावहून आलेले श्रद्धावान उपासक इंगळे परिवार यांना सुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. आपल्या या धम्मसहलीमध्ये गुजरातहून काही उपासक आलेले आहेत. सुरतहून आलेले उपासक पठारे परिवार या ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तेव्हा त्यांना सुद्धा या ठिकाणी सुरतहून आलेले पठारे बाबा यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन पूजन करायचं आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका आणि जाफराबाद तालुक्यातून आलेल्या आमच्या बौद्ध उपासिका चौतमलाईंना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. आणि औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये एक गाव आहे राजाराय टाकळी, तिथून आमच्या बनकराई आलेल्या आहेत आणि त्यांच्या इनबाई कन्नड तालुक्यातून आलेल्या आहेत. सोळसाई ह्या कन्नड तालुक्यातून आलेल्या आहेत. तेव्हा दोघी इनबाई दोघी जणी समोर येऊन पूजन करतील. मला वाटतं आपण जवळजवळ प्रत्येक तालुक्यातून आपण आणि प्रत्येक जिल्ह्यातून अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून सहभागी झालेल्या तमाम उपासक उपासिकांच्या वतीने या ठिकाणी आपण पूजन केलेलं आहे. सर्वांनी हात जोडून या ठिकाणी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. सर्वांनी हात जोडायचे आहे, कारण या पवित्र भूमीवरती आपण आलात. या देशाचे घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, युगपुरुष, घटनाकार
शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जन्मभूमी महू या ठिकाणी आपण जाऊन आलेलो आहोत. वामनदादा कर्डकांचं एक गाणं आहे, भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो, आहे की नाही. त्याच्या पुढे मोठं गाणं आहे ते. आता ते गाणं तुम्हाला पूर्ण करायचं आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर. बाबासाहेबांचा पाळणा पण तुम्हाला बोलायचा आहे, वामनदादाचं गाणं पण तुम्हाला बोलायचं आहे, आणखी काही बाबासाहेबांचं गाणं असेल तेही तुम्हाला बोलायचं आहे लक्षामध्ये. त्या अगोदर आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील आपण ग्रहण करूया. सर्वांनी हात जोडावा. सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते. त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादेत. साधु
साधु साधु. वंदन करावं. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघं नमामि.